इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. ज्ञानदानाच्या तपश्चर्येला राष्ट्रीय स्तरावर वंदन. अतिग्रे शाळेचा कायापालट करणाऱ्या सौ वंदना पाटील यांना राष्ट्रीय ज्ञानरत्न तेजस्विनी पुरस्कार. असं म्हणतात की शिक्षकांचं आयुष्य हे दिव्यासारखं असतं. स्वतः जळून दुसऱ्याच्या आयुष्यात ज्ञानाचा लखलखता प्रकाश पाडायचा हाच प्रकाश गेली 31 वर्ष अविरतपणे पसरवणाऱ्या आळते तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील आदर्श शिक्षिका सौ वंदना मारुती पाटील यांच्या तपश्चर्येला अखेर एक मोठा सुवर्णालंकार लाभला आहे. त्यांच्या निष्ठावंत आणि व्रतस्थ सेवाकार्याची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड प्रेस मीडिया लाईव्हच्या वतीने त्यांची 2026च्या राष्ट्रीय ज्ञानरत्न तेजस्विनी पुरस्कारासाठी सन्मानपूर्वक निवड करण्यात आली. 1985 मध्ये शवडी तालुक्यातील विद्यामंदिर शिराळे तर्फे मलकापूर या ग्रामीण भागातील शाळेतून त्यांनी ज्ञानदानाच्या पवित्र व्रताला सुरुवात केली. एका साधेशा वर्गात हाताशी तुटपुंजी साधनं असताना त्यांनी ज्या तळमळीने बालमनावर संस्काराचे रोपटे लावले त्याचा वटवृक्ष आज संपूर्ण जिल्ह्याला दिसत आहे. 2001 मध्ये केंद्रशाळा आळते येथे त्यांची बदली झाली. पुढे जानेवारी 2013 मध्ये वालूर तालुका शवडी आणि ऑगस्ट 2014 पासून रुकडी तालुका हातकणंगले येथे सलग 5 वर्ष त्यांनी केवळ मुख्याध्यापकाची प्रशासकीय धुरा सांभाळली नाही तर वर्गातील मुलांशी असणारे आईचे नातेही तितक्याच ममत्वाने जपले. त्यांच्या या निस्वार्थ कामाची पावती म्हणूनच 2016 मध्ये त्यांना साई समर्थ फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 2019च्या त्या विद्यामंदिर अतिग्रे या शाळेत कार्यरत आहेत. या 31 वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी केवळ पुस्तकातले धडे शिकवले नाहीत तर हजारो विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेची आणि संस्काराची ज्योत पेटवली. शिष्यवृत्ती परीक्षा असो वा प्रज्ञाशोध त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठली. शाळा म्हणजे केवळ 4 भिंती नव्हेत तर ते संस्काराचे मंदिर असते ही भावना त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणली. अतिग्रे शाळेत त्यांनी लोकसहभागातून तब्बल 3 लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव घडवून आणला. स्वतः पुढाकार घेऊन शाळेची देखणी रंगरंगोटी केली. भिंतींना बोलक्या भिंती बनवून ज्ञानाचे धडे कोरले आणि प्रत्येक वर्गासाठी कपाटांची व्यवस्था केली. समाजाकडून घेतलेले समाजाला परत देणे हा सामाजिक बांधिलकीचा जो पायंडा त्याने पाडला त्याने प्रत्येक पालकाचे मन जिंकून घेतले. 31 वर्ष एखाद्या कार्यात स्वतःचे आयुष्य झोकून देणे ही साधी गोष्ट नाही, ही एक प्रकारची साधनाच आहे. सौ वंदना पाटील यांच्या या अथांग आणि ऋषितुल्य सेवेचा प्रेस मीडिया लाईव्ह परिवाराच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर गौरव होत असताना आज केवळ आळते किंवा अतिग्रे गावच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा एका आईसारख्या शिक्षिकेच्या यशाने भावुक आणि अभिमानित झाला आहे. सौ वंदना पाटील यांचे हे यश म्हणजे शिक्षकी पेशाच्या निष्ठेचा आणि मातृत्वाचा वत्सल्यचा झालेला यथोचित सन्मानच म्हणावा लागेल. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रे येथून भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.